कवितेचे नाव आहे का का देव नाही दिसत. कलकी अवतार कवी श्री सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. का देव नाही दिसत, का तू देव नाही मानत, का तुला नाही कळत. देव पण त्याने सोसिले, त्याचा मीना मानिले. शाप देवाने भोगिला, देव दगडही झाला, पाषाण मूर्ती झाला. देव गायब झाला, शाप देवाने भोगिला. देवास कलंक लाविला, देवाने भोग सोसिला. देव आम्हा नाही कळला, कलियुगी घोटाळा झाला. देव आम्हा नाही कळला, कलियुगी घोटाळा झाला. ईश्वराचे अस्तित्व आम्ही नाकारले, विज्ञानयुगी राक्षस वाढू लागले. कलियुगी असुरही हसू लागले, नशीब आमचे फुटू लागले. आम्हा आता भीती नाही ईश्वरी सत्तेची, आम्हा सोबत आहे कली शैतानाची. आतंकवाद माजला, राक्षसाचार वाढला, भ्रष्टाचाराचा भस्मासूर कायद्याच्या मागे. राक्षस लागले महादेवाच्या मागे, आम्ही लागलो कायद्याच्या मागे. हनुमान विचारती महादेवाला, का तुम्ही त्यागिले धरतीला. हनुमान विचारती महादेवाला, का तुम्ही त्यागिले धरतीला. कोण तारील भूदेवीला, कोण तारील गोमातेला. महादेव बोलती धावती धावती, माझ्या मागे कली राक्षस लागला. मी असमर्थ त्याच्याशी लढण्याला, म्हणून मी लागे सदा धर्म्याला. म्हणून मी लागे सदा धावण्याला, म्हणून मी लागे सदा धावण्याला. मला कलीचा स्पर्श नको आहे, मला कलंकित कोणी नको आहे. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर भ्रष्टाचार दुराचार अनाचार बेकार यापासून मी राहतोय दूर. असत्यास मी भीतोय फार, म्हणून मी पळतो दूर दूर. कली राक्षस झालाय उन्मत, कधी काळ आलाय संपत. हे हनुमान तू माझाच रुद्र अवतार, श्रीराम कृपेने तू जगी आहेस अमर. काळ संपला आहे कलियुगाचा, दिनांक 1/12/2011. सूर्य उगवला आहे स्वर्णयुगाचा, दिनांक 1/1/2012. नवसतयुगाची स्थापना केली आहे, सत्यधर्माची सुरुवात झाली आहे. तुझा राम प्रभू कल्की रूपात अवतरला आहे, तुला आता कल्की नाम जप करणे आहे. कलियुगाच्या संहारास प्रारंभ करावा, दिनांक 1/1/2012 पासून. सतयुग निर्मिण्या आरंभ करावा, दिनांक 1/1/2012 पासून. जगी कलंकात धुणारा उतरतो, कल्की सत्याचे सतयुग साकारतो. हे कल्प माझे खरे ठरावे, जगी असत्य नाव रावे. एक कल्प वाल्मिकी रामायणाचे, उदाहरण पुष्पक विमानाचे. राहिले ते पुन्हा निर्माणाचे. आजचे विमान अपूर्ण कर्माचे, अपघात होती विज्ञानी विमानाचे. हे विज्ञान आहे अपूर्ण ज्ञानाचे. करू आवाहन महादेवाचे, करू आवाहन गणपतीचे. सत्य ज्ञानाची करू निर्मिती, पूर्ण ज्ञानाची करू स्वीकृती. जेव्हा दिसेल ईशाकृती, विज्ञान पूर्ण करू. विज्ञान अपूर्ण आहे, ज्ञान संपूर्ण आहे. ज्ञानाचा प्रकाश करी दूर अज्ञानाचा अंधार. जरा पण आहे कळले तर मी असे साभार. सर्व धर्म समभावे जगत एक होणार, असत्याचा सदैव नाश होणार. कल्की भगवान बोलले मला, आणि सत्य धर्मही उमगला. कल्की स्वरूप दर्शन होत असे, विश्वरूप दर्शन घडत असे. अंधारात कल्की दिसले मला, सत्य धर्म ऐसा कळे सत्याला. अंधार हे निसर्ग तत्व, अंधाराचे सांगतो सत्व. एक हिंदू धर्माची कहाणी, ऐक ही धर्म अमृतवाणी. झाले भारताती सागर मंथन, झाले भारताती सागर मंथन. मिळाले त्यात हे अमृत धन. राहू म्हणजे छाता, राहू म्हणजे छाया, राहू म्हणजे छाया. केतू म्हणजे पडछाया, केतू म्हणजे पडछाया. राहू छाया झाली अमर, म्हणून ना थांबले समर. केतू पडछाया झाली अमर, युद्धाचे ना थांबलेले समर. या ठिकाणी
राहू हा ग्रह नाही, तर राहू ही ग्रहाची छाया आहे. या ठिकाणी केतू हा ग्रह नाही, तर केतू ही ग्रहाची पडछाया आहे. आजचे होणारे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे विज्ञान आजचे विज्ञान असून ते आपल्या हिंदू पुराणामधील खगोलशास्त्र आहे आणि तो विज्ञानाचा भाग आहे. परंतु ही गोष्ट काही जणांना आजही समजत नाही आणि ते राहू आणि केतू यांना मानत नाही किंवा त्यांना त्या शब्दांचा अर्थ समजत नाही. राहू या शब्दाचा अर्थ ग्रहाची छाया असा होतो, तर केतू या शब्दाचा अर्थ ग्रहाची पडछाया असा होतो. राहू छाया झाली अमर म्हणून ना थांबले समर, केतू पडछाया झाली अमर, युद्धाचे ना थांबलेले समर, ही समरे थांबविन कायमची, प्रतिज्ञा आहे देवकुलकीची. मी पिता तुमचा तुम्ही मायसी लेकरे, कलकी रडे तुमचा कलंक धुण्यारे. नको आता यादवी मने सर्वांची सांभावी, मानवता ना रडावी मानवता ही हसावी, मानवता ना रडावी मानवता ही हसावी. पुसूनी टाकीन कलंक युद्धाचे, पुसूनी टाकीन कलंक युद्धाचे, पुसीन कलंक भ्रष्टाचाराचे. पाठ पडवीन सदाचाराचे, विजय ध्वज सत्य धर्माचे. कलकीला आहे फडकायचे. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम सूफी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कलकी अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे स्वर म्हणजे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य धर्मपुराणामध्ये वर्णिलेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखविलेला आहे. त्या अहिंसा पथावर आपल्याला चालायचे आहे. म्हणजे आपल्याला त्याच पथावरून श्री विष्णूचा अंतिम अवतार कल्की ईश्वराचे दर्शन घडेल. महात्मा गांधीजींनी ही आपल्याला सत्य आणि अहिंसेचे पालन करायला शिकविलेले आहे. सदरील कवितेच्या कल्पासाठी मला आपल्याकडून काही संकल्पनाची आवश्यकता आहे, ज्यामुळे मला या कवितेचा दर्जा आणखी चांगला करता येईल. आपण आपल्या संकल्पना यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पोस्ट करू शकता. धन्यवाद.